श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी आली होते डीमार्टला. आता माझे व्हिडिओ ना जास्त करून बाहेरचेच असतात, कारण हल्ली ना परचे डॅडूंनी स्वतः जॉब सोडला आहे आणि स्वतःचा सुरू केला आहे ना, त्यामुळे परचे डॅडूंना आपल्या वेळेनुसार कामाला जातात, त्यामुळे बराच वेळ आम्हाला भेटतो त्यांचा. त्यामुळे आम्ही संध्याकाळचं थोडं कुठे ना कुठे फिरायला जात असतो आणि पप्पा पण घरी असल्यामुळे थोडं आम्हाला बाहेर जायला वेळही भेटतो. आमची परी जशी आजारी पडली ना, त्यापासून आमचं बाहेर फिरणं पूर्ण बंद झालं. नाही तर अगोदर आम्ही खूप फिरायचो, दर आठवड्याला कुठे ना कुठे प्लॅनिंग करायचो बाहेर फिरण्यासाठी. पण जशी परी आजारी पडली ना, त्यापासून बाहेर फिरणं बंद झालं होतं, कुठेही जाता येत नाही आणि परीला सोडून एकटं कुठे जाणंही शक्य होत नाही. आणि आता पप्पा घरी असल्यामुळे कसं, पप्पा घरी असतात, मग आम्ही थोडंफार बाहेर वगैरे जातो. रोज जात नाही, पण 1-2 दिवसांनी का होईना, पण थोडा वेळ बाहेर जातो वगैरे. आज डीमार्टला आली होती. डीमार्टमध्ये काय बाजार वगैरे घ्यायचा नव्हता, बाजार आमचा घेऊन झाला होता आधीच. पण भजे डॅडूने आधीच बाजार घेतला होता. मी त्यांना सांगितलं होतं मला जायचं आहे डीमार्टला, पण त्यांनी घेतला होता आधीच. त्यामुळे आज कारण नसतानाही मी डीमार्टला बाहेर फिरायला आली होती आणि खाली थोडंफार काही ना काही फिरलो आणि नंतर इथं वरच्या साईडला आलो होतो. वरती माझं आवडतं ठिकाण म्हणजे इथं भांडी वगैरे, छान छान भांडी असतात, कपडे वगैरे वरच्या साईडलाच असतात इथं वरच्या ठिकाणी. तर छान भांडी वगैरे होती आणि मी असं ठरवलेलं आता थोडं जर्मनची भांडी वगैरे कमी करायची आणि स्टीलची वगैरे वापरायला घ्यायची. पण स्टीलचा रेट तिथं बघून ना मला काही घ्यायची हिंमत वगैरे झालीच नाही, कारण खूपच महाग होती. छोटी छोटीच भांडी होती, मग 350च्या वर रेट होते त्यांचे. चहाचं पातेलं वगैरे असं एवढं 350च्या वर रेट होती आणि भांडी जाड होती, पण एवढे भांड्यांचा रेट घेऊन परवडणारं नव्हतं. त्यामुळे मग काही बी घेतलं नाही, थोडंच बाजार घेतला. काही न घेता म्हटलं तरी साधारण 1000 रुपयाचं बिल वगैरे झालं होतं. आणि त्यानंतर मग बाजार वगैरे घेतला आणि इथं स्वामीला ना गाड्यामध्ये बसवलं होतं. आम्हाला वाटलं हा निवांत आतमध्ये बसेल वगैरे, पण आतमध्ये काय बसायला वगैरे बघतच नव्हता. तर त्यामध्ये वरती उभं राहायला वगैरे बघत होता. त्यानंतर घरी वगैरे आली आणि इथं एवढं साहित्य घेतलं होतं. मोजक्याच वस्तू घेतल्या होत्या, पण बरोबर यांचं 1000 रुपये बिल वगैरे झालं होतं. आणि हे इथं मला कढई आवडली होती. छोटीच आहे, पण 92 रुपयालाही भेटली होती. छान होती म्हणून मी ही घेतली. हीच मला त्यामध्ये भांड्यांमध्ये कमी बजेटमध्ये कमी भेटली होती किमतीमध्ये, त्यामुळे ती घेतली होती. आणि थोड्याफार वस्तू वगैरे घेतल्या आणि मग घरी आलो. जास्त काही खरेदी केली नाही.